श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. श्रोतेहो, वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात पुणे आणि परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या काही सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचा धावता आढावा. महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त सरहद पुणे, नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि मराठी भाषा विभागानं नवी दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. या निमित्तानं पुण्यात छत्रपती महाराणी ताराराणी या पुस्तकाचं प्रकाशन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य टिकवणं ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून महाराणी ताराराणी यांनी कार्य केलं. उत्तम युद्ध आणि प्रशासकीय कौशल्य असलेल्या ताराराणी यांचं कार्य, त्यांचा संघर्ष या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचेल असा विश्वास संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी व्यक्त केला. महापौर मंजुषा नागपुरे, सरहदचे संस्थापक संजय नहार, पुस्तकाचे लेखक मयूर मसूरकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना छत्रपती महाराणी ताराराणी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात भगवान महावीर यांचा अद्भुत प्रवास कर्मबंधन या नाट्य सादरीकरणात पुणेकरांनी अनुभवला. या माध्यमातून भगवान महावीरांचा जीवनपट मांडण्यात आला. महावीर जयंतीनिमित्त जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील रंगत प्रोडक्शनतर्फे हे सादरीकरण करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी हजारो दिव्यांनी भगवान महावीरांची आरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्वा शहा आणि त्यांच्या शिष्यांनी कथकच्या माध्यमातून नवकार महामंत्राचं सादरीकरण केलं. गेली अनेक वर्ष इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवणारे देहूगावचे सोमनाथ मुसुडगे यांचा पुण्यात रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप होतं. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर, संचालिका प्रज्ञा महाजन आदी यावेळी उपस्थित होते. स्वच्छ निर्मळ पाणी मिळवणं हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, परंतु आजचा सुशिक्षित समाजच निसर्ग संवर्धन करताना अशिक्षितपणे वागत आहे अशी खंत मुसुडगे यांनी व्यक्त केली. यामुळे नद्यांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी स्वच्छ राहण्यासाठी त्यात सोडलं जाणारं सांडपाणी नाले बंद करणं आवश्यक आहे. गावातील नदी प्रदूषित होऊ नये यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन कार्य करणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्य शासन कोट्यवधी रुपये खर्च करून राज्यात नदी सुधार योजना राबवत आहे, परंतु या योजनेतून सिमेंटची जंगलं उभी केली जात आहेत. त्यामुळे नदी परिसरातील अधिवास नष्ट होत आहे असं मत मुसुडगे यांनी व्यक्त केलं. उगमापाशी नदी जशी स्वच्छ असते तशी संगमापाशी असावी या हेतूनं गेली 20-22 वर्ष अखंडितपणे आपण इंद्रायणी नदीचं सेवाकार्य करत असल्याची भावना मुसुडगे यांनी व्यक्त केली. आज जागतिक आरोग्य दिन आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा होतो. या निमित्त पुणे आणि परिसरात विविध आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता साळवी यांनी आकाशवाणीशी संवाद साधला. निरोगी जीवन हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे असं सांगून त्या म्हणाल्या, WHO ही जी संस्था आहे ही 7 एप्रिल 1948 साली स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा इथे स्थापित करण्यात आली आणि त्याचा मुख्य उद्देश असा होता की लोकांचं स्वास्थ्य टिकवणं आणि सगळ्यात महत्वाचा त्यांचा उद्देश होता की जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य कसं राखता येईल अशा लेवलचे त्यांचे मेन हे हेतू होते. ही जी संस्था आहे
ह्याच्यामध्ये साधारणपणे 150 पेक्षा जास्त देशांमधनं लोकांचं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि त्याचे 6 बेसिक ऑफिसेस असतात. WHOचं जे बेसिक उद्देश आहे की जगामध्ये स्वास्थ्यता निर्माण करणं. दरवर्षी त्यांची थीम वेगळी असते. ह्या वर्षी त्यांची 2026ची थीम आहे म्हणजे स्वास्थ्यासाठी आपण एकत्र यायचंय आणि हे स्वास्थ्य ठेवण्यासाठी सर्व शास्त्रांनी एकत्र येऊन काम करायचंय. मनुष्याचं आरोग्य राखण करण्यासाठी अनेक प्रकारच्या सायन्स ह्या किंवा पॅथी जे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रगण्य पॅथी आहे ॲलोपॅथी आणि ॲलोपॅथीच्या बरोबरच्या इतर पॅथी समजल्या जातात. त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे, सिद्ध आहे, युनानी आहे, अशी जी आयुष सिस्टम आहे. ह्या आयुष सिस्टम आणि ॲलोपॅथी या सगळ्यांचा उद्देश हा एकच आहे की माणसाला झालेला जो रोग आहे त्या रोगापासून त्याला मुक्त करणं आणि त्याला पुन्हा व्याधी न होणं. आयुर्वेदामध्ये एक अतिशय मेन कन्सेप्ट आम्ही फॉलो करतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य हे राखणं आणि त्याला जो काही रोग होतो त्या रोगापासून त्याला दूर करणं. ॲलोपॅथी ही सिस्टम ही फास्ट सिस्टम आहे म्हणजे एखादा आपल्याला जर ताप आला तर आपण एक पटकन क्रोसिन घेतो आणि आपण आपला ताप कमी करतो. आयुर्वेदाची कन्सेप्ट तशा नाही आहेत. आयुर्वेदाच्या कन्सेप्टमध्ये की ताप कशामुळे आलाय, त्याच्यामध्ये कुठल्या दोषांची त्या ठिकाणी दृष्टी झाली आहे आणि त्या दोषांना मुळापासून काढणं हे आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे जो काय व्याधी झाला असेल तो पुन्हा होऊ नये आणि त्या व्यक्तीचं स्वास्थ्य राखणं हे त्याचा मेन उद्देश आहे. मग त्या उद्देशासाठी आपण काय केलं पाहिजे. आपण बघतो हल्लीच्या जगामध्ये किंवा काही 5 वर्षांपूर्वी आपण बघितलं की एक महाभयंकर व्याधी आला आणि त्यांनी जग सगळं उलटपालट करून टाकलं. आपलं प्रत्येकाचं जर स्वास्थ्य हे चांगलं असेल तर बाहेरून येणारा जीवजंतू किंवा जो काही व्याधी असेल तो आपल्यावरती किती मात करतो हे आपल्या स्वास्थ्यावरती अवलंबून असतं. आणि आयुर्वेदाचं सायन्स हे नेहमी सांगतं की आपण आपली हेल्थ ही टिकवली पाहिजे. आपण आपल्या शरीरामध्ये जे दोष असतात किंवा जे धातू असतात त्यांची आपण समस्थिती त्याला म्हणतात. ती समस्थिती जर आपण मेंटेन केली तर आपल्या शरीरावर कुठल्याही जीवजंतूचा जरी प्रहार झाला तरी आपली शरीराची जे व्याधी क्षमत्व आहे ज्याला आपण साध्या भाषेत इम्युनिटी असं म्हणतो हे व्याधी क्षमत्व जर आपलं चांगलं असेल तर आपण त्या व्याधीशी खूप चांगल्या पद्धतीने युद्ध करू शकतो. आपली जर प्रतिकारशक्ती खूप चांगली असेल तर कुठलाही व्याधी असू दे आपण त्याच्याशी झगडणं हे शरीराचं काम असतं आणि ह्या कामामध्ये शरीर आपली एनर्जी खूप वाया घालवतं. म्हणजे कुठलाही व्याधी आपल्याला झाला तर आपल्या त्याच्यामध्ये एनर्जी लेव्हल्स ह्या खूप वापरल्या जातात. या एनर्जी लेव्हल्सचा उपयोग हा आपण रिझर्व्ह म्हणून ठेवणं गरजेचं आहे. रिझर्व्ह म्हणजे की आपण ते साधारणपणे सांभाळून ठेवलं पाहिजे. आपली लाईफस्टाईल ही आता खूप बदलली आहे. भारतामध्ये एकही कुटुंब असं नसेल की जे आठवड्यातून जेवायला बाहेर जात नसेल. जेव्हा आपण बाहेर जेवायला जातो बाहेरच्या जगामध्ये ते जेवण कुठल्या प्रकारे तयार केलं हे आपण बघत नाही आणि म्हणून आपण म्हणतो की घरचं अन्न हे सगळ्यात चांगलं आहे. दुसरी एक गोष्ट की जी आता मेडिकल फील्डला एक खूप मोठा चॅलेंज आहे ते म्हणजे ऍग्रिकल्चर मध्ये वापरले जाणारे पेस्टिसाइड्स ह्या आपल्या स्वास्थ्याला अतिशय हानिकारक आहेत. त्याच्यामुळं पण ही खूप काळजी घेतली पाहिजे की आपण जे काय ऑर्गॅनिक खातो किंवा आपण जे काय अन्न खातो ते किती स्वास्थ्यासाठी उपयोगी आहे. स्वस्त खाणं किंवा चांगल्या गोष्टी निरोगी गोष्टी खाणं हा एक खूप महत्वाचा उद्देश आहे. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी वेल्दी अँड वाईज. प्राध्यापक डॉक्टर नितीन कर्डेकर लिखित कणिक काव्यसंग्रहाचं प्रकाशन पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते नुकतंच झालं. वेदांतश्री प्रकाशनतर्फे हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. बालसाहित्यिका कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर धनपाल कांबळे, प्रकाशक सुनील उंबरजकर, टाटा मोटर्सचे उपमहाव्यवस्थापक महेंद्र मोटे आदी यावेळी उपस्थित होते. काव्य म्हणजे वैश्विक आशय सांगणारं साहित्य असल्याचं मत योगेश सोमण यांनी यावेळी व्यक्त केलं. पुणे सार्वजनिक सभेच्या 156व्या वर्धापन दिनानिमित्त रमाबाई रानडे पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
यंदा सोलापूर जिल्ह्यातील श्रीमंत बाजीराव पेशवा सैनिकी विद्यालयाच्या वैशाली पेठे कांबळे यांना रमाबाई रानडे पुरस्कार, तर अहिल्यादेवी प्रशालेच्या मानसी देशपांडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद भोई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. अक्षरधारा बुक गॅलरीच्या वतीनं पुण्यात नुकतंच अनुवादित शब्दोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मनुष्याला विविधतेने नटलेल्या संस्कृतीची ओढ आधीपासूनच आहे. अनुवाद म्हणजे एखादं साहित्य एका भाषेतून दुसऱ्या भाषेत नेणं इतका त्याचा मर्यादित अर्थ नसून अनुवादित साहित्यकृती म्हणजे दोन संस्कृतींमधला सेतू असल्याचं मत ज्येष्ठ अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी यावेळी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला लेखक सुश्रुत कुलकर्णी, अक्षरधाराच्या संचालक रसिका राठिवडेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. पुण्यात नुकत्याच झालेल्या द सरोद क्विंटेट या अनोख्या सरोदवादन मैफिलीनं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. एकाच घराण्यातील 3 पिढ्यांच्या बहारदार सरोदवादनानं पुणेकर रसिक तृप्त झाले. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान, त्यांचे सुपुत्र अमान अली आणि अयान अली बंगश, तसंच नातू जोहान आणि अबीर अशा एकाच घराण्यातील 3 पिढ्यांच्या सुरेल सरोदवादनानं रसिक श्रोत्यांना संगीताची मेजवानी मिळाली. पंडित द वी काणेबुवा प्रतिष्ठान आणि गांधर्व महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं पंडित आप्पासाहेब जळगावकर जन्मशताब्दी सांगता समारोहाचं भरतनाट्य मंदिरात नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. सांगीतिक कार्यक्रमाचं उद्घाटन सद्गुरू श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं. सुश्राव्य शास्त्रीय गायन आणि बहारदार नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून सुप्रसिद्ध संवादिनी वादक पंडित आप्पासाहेब जळगावकर यांना स्वरांजली अर्पण करण्यात आली. विदुषी मंजुषा पाटील यांनी आपल्या गायनानं रसिकांना मोहित केलं. तर दुसऱ्या सत्रात गायक अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि गायक अभिनेते ऋषिकेश बडवे यांच्या नाट्यसंगीताची मैफिल रंगली. कार्यक्रमाची सांगता किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या मैफिलीनं झाली. यावेळी रसिकांना भक्तिरसाची अनुभूती देखील मिळाली. गुरूंप्रती श्रद्धा, भक्ती, प्रेम यानं भारावलेली सांज पुणेकर रसिकांनी नुकतीच अनुभवली. निमित्त होतं गुरुदेव स्वरोत्सवाचं. पंडित गजानन बुवा जोशी आणि पंडित भालचंद्र देव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रसिद्ध व्हायोलिन वादक चारुशिला गोसावी यांच्या संकल्पनेतून गुरुदेव स्वरोत्सवाचं पुण्यातील SM जोशी सभागृहात आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात चारुशिला गोसावी यांचं व्हायोलिन वादन झालं. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि गुरु डॉक्टर विकास कशाळकर यांची गायन मैफिल रंगली. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन केलं होतं माधवी कुलकर्णी यांनी, तर तंत्रसहाय्य आणि निवेदन होतं रश्मी घासकडबी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.